ओके. दहावी अ ब पेज नंबर 54 वर एक सिंपल कन्सेप्ट दिलेला आहे की बायसेक्टरच्या अंत्यटोकामधून व्यासाच्या अंत्यटोकामधून जाणाऱ्या स्पर्शिका या समांतर असतात. काय लक्षात आलं? बायसेक्टरच्या व्यासाच्या अंत्यटोकातून जाणाऱ्या स्पर्शिका समांतर असतात. अतिशय सिंपल लॉजिक आहे, लक्षात घ्या. समजा इथे आपण रेषा एल आणि रेषा एम घेतली तर रेषा एल पहिलं विधान आपण लिहिणार रेषा एल परपेंडिक्युलर टू ओ ए. विधान नंबर 1. ओके. रीजन tangent theorem. त्रिज्या लंबतेचे प्रमेय. तसंच रेषा एम लंब ओ बी हे सुद्धा दोन्ही विधानं त्याला अनुसरून आहे. इथे 90 आहे, इकडे सुद्धा 90 आहे. जर समजा तुम्ही या दोन कोणाला नावं दिली ओ ए डी आणि इकडे ओ ए ई असे आपण बिंदू घेतले. दोघे 90 अंशाचे आहेत. कशावरून? तर त्रिज्या लंबतेचे प्रमेय. हे दोन्ही विधान व्यासाला जोडणाऱ्या त्रिज्या ह्या काय असतात? समांतर असतात. हे आपल्याला दाखवायचे. व्यासाला जोडणाऱ्या त्रिज्या समांतर असतात. मग हा व्यास आहे. ए बी हा काय झाला? व्यास आहे. बायसेक्टर ए आणि बी मधून जाणाऱ्या आपण काय काढल्यात? स्पर्शिका काढलेल्या. व्यासाच्या अंत्यटोकातून जाणाऱ्या स्पर्शिका समांतर असतात. देन आपण दोन विधानं लिहिलेले आहेत. इकडे 90 अंशाचा आणि इथे 90 अंशाचा कोन. जर तुम्ही या दोन रेषाचा एकत्र विचार केला, कोन डी ए ओ ए डी is equal to 90 degree because of given पक्षाने. Then M angle OBE then M कोण OAB plus M angle OBE is equal to 180 degree due to 3 and 4 from 3 and 4 3 आणि 4 वरून. साधा आहे, लक्षात घ्या. कन्सेप्ट साधा आहे. काय? व्यासाच्या अंत्यटोकातून जाणाऱ्या त्रिज्या जाणाऱ्या स्पर्शिका समांतर असतात. The tangent passing through the end of bisector are parallel to each other. मग आता एक
हे तर लक्षात आलं ना, हे वरच्यावरून लिहिलेलं आहे. हे दोन कोन अँगल ओ ए बी अँड अँगल ओ ए डी पाहिजे. ओ ए डी and angle OBE are dash dash angle. आठवतंय का बघा तुम्हाला? 9वीच्या वर्गात जा. Suppose L and M are the two lines. AB is a ट्रान्सव्हर्सल लाईन. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन पूरक असतील. बघा, दोन हे आहेत, थेरम आहेत. समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन काय असतात? सप्लिमेंटरी असतात, पूरक असतात. दोन समांतर रेषांना, आणि त्याच्या उलट जाऊ आपण, याचा कन्वर्ज काय होईल, व्यत्यास काय होईल? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन पूरक असतील. इट इज अ कन्वर्ज ऑफ इंटेरियर अँगल थिअरम. इंटेरियर अँगल थिअरम काय? इफ टू पॅरलल लाईन intersect by another transversal line, then interior angles are supplementary. What is the converse of this? If angles are supplementary, interior angles are supplementary, then lines are parallel. याच्यावरून लक्षात घ्या, हे आपण लिहू शकतो. OAD and OBE are interior angles. बघा, L दोन रेषा आहेत, माना ही काय झाली, छेदिका आहे. हे कोण काय झाले, दोन इंटेरियर कोण. ड्यू टू that is why OAD OBE are interior angle. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन पूरक असतील. पूरक म्हणजे दोघांच्या मापांची बेरीज 180 आहे. कन्वर्ज ऑफ इंटेरियर अँगल थिअरम, लाईन L समांतर लाईन M. आंतरकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा L समांतर M. लक्षात घ्या, हे आंतरकोन आहेत. या दोन रेषा मानल्या, अजून आपण समांतर नाही म्हणत, दोन रेषा आणि छेदिका आहे. पण आंतरकोनाची जोडी काय झाली, पूरक झाली. 1 आणि 3 आणि 4 वरून 1 आणि 2 आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे. पक्षामध्ये आहे काय, त्रिज्या ही स्पर्शबिंदूला जोडणाऱ्या, स्पर्शिका ही स्पर्शबिंदूला जोडणाऱ्या त्रिज्येशी लंब असते. त्यानुसार ही लंब आहे. टँजंट थेरम वरून, म्हणजे स्पर्शिका लंबतेचे प्रमेय. मग इथे आपण लिहिलं, मग या दोघांची बेरीज किती आली, 180 आली. मग हे तर आंतरकोन आहेत. आंतरकोन जर पूरक झाले तर रेषा समांतर आहेत. म्हणजे या रेषा काय झाल्या, समांतर झाल्या. आपलं सिद्ध झालं काय, व्यासाला जोडणाऱ्या स्पर्शिका एकमेकींना समांतर असतात. पुस्तकामध्ये वेगळ्या पद्धतीने दिले, मी वेगळी पद्धत दिली. व्हेरी सिंपल मेथड इज गिवन टू यू डायरेक्ट. नो
काय दुसरी तिसरी घ्या, त्याच्यामध्ये चौथी घ्या आणि दाखवा, गरज नाही दाखवायची. डायरेक्ट आपण हे थिअरम दाखवू शकतो. ओके, विच इज गिवन ऑन पेज नंबर 54. 54 पान नंबरवर हे उदाहरण, एक साधं लॉजिक दिलं होतं, ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण अतिशय महत्वाचा फीडबॅक. जर प्रश्न सोडवता आले, 3.1 आलं, 3.1 3.1 ज्याला समजेल, 5 मार्क माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही बोर्डाला. 3.1 if you better understood, definitely you must got more than 5 marks. 3.1 आपल्या सगळ्या याचा फीडबॅक आहे ना मागच्याचा. 3.1 which is given on page number 55. एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. In the adjoining figure, the radius of the circle is 6 centimeter. दिलेल्या आकृतीमध्ये सी हे वर्तुळाचं सेंटर आहे. adjoining figure, C is the center of circle which have radius 6 semi. मास्क काढा. बघा, सी केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि ज्याची त्रिज्या 6 सेंटीमीटर दिलेली आहे. सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 दिलेली आहे. त्यानंतर लाइन AB is a tangent रेषा AB ही स्पर्शिका आहे. एवढं आपल्याला दिलेलं आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. गिवन टर्म वरून तुम्ही जर उत्तर द्यायचे असतील तुम्हाला, तर काय दिलेलं आहे? त्रिज्या आणि स्पर्शिका. सगळं डोक्यामध्ये त्रिज्या आणि स्पर्शिकेबद्दलच्या थिअरमचा विचार करायचा आणि डोक्यातच ते आणायचं. आता स्पर्शिका आणि त्रिज्या असं म्हटलेलं आहे. देन विल हॅव टू थिंक अबाउट द थिअरम, tangent theorem, which is related with radius, and give the following answers of following questions. What is the distance of point C from the line AB? What is the distance
C from A and Y. What is the distance of C? पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देताना C is the center of the circle which have radius 6 centimeter. And what is the distance of C from AB? A is a touch point. A हा स्पर्श बिंदू आहे, लक्षात घ्या. स्पर्श बिंदू पासून केंद्राला जोडणारी त्रिज्या ही काय असते? स्पर्शिकेला लंब असते. म्हणजेच हे अंतर काय असणार आहे? मिनिमम अंतर असणार आहे, लक्षात घ्या. The radius which connect the center and touch point is perpendicular. ही टँजंट आहे, लक्षात घ्या. ही स्पर्शिका आहे. मग जर AB ही स्पर्शिका आहे तर CA लंब AB, CA लंब AB, टँजंट थेरम. जर AB ही स्पर्शिका आहे तर CA लंब AB, कारण AB ही स्पर्शिका आहे. स्पर्शिका लंबतेचे प्रमेय. मग CA ही काय झाली? त्रिज्या. आणि म्हणून लेंथ ऑफ CA किती येणार? 6, विच इज गिवन टू यू. उत्तर सोपं आहे, जस्टिफाय करता आलं पाहिजे. 6 का? CA 6 का आहे? तर A ला जोडणारी त्रिज्याच असणार आहे आणि ती त्रिज्या आपल्याला दिलेली आहे, जी स्पर्शिकेला लंब असते टँजंट थेरम मध्ये. फर्स्ट यू हॅव टू जस्टिफाय व्हॉट इज गिवन टू यू. रेडियस इज गिवन अस and the radius which connect to the tangent is definitely perpendicular, is a minimum distance. लंबातलं अंतर हे करेक्ट असतं. CA perpendicular with AB and CA is the radius of that circle and that is why CA is equal to 6. एकदम सोपं आहे, पण जस्टिफाय करता आलं. त्याच प्रश्नामध्ये तुम्हाला, आता मी सोडून देणार नाही, आता तुम्हाला उत्तर प्रश्न विचारलाय. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB चे माप काय? CAB चे माप विचारले. किती आहे? किती असणार आहे? व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल CAB? अगेन तेच विचार करायची क्षमता ठेवा. AB ही स्पर्शिका आहे, CA ही त्रिज्या आहे. CA लंब AB, त्रिज्या लंबतेचे प्रमेय, स्पर्शिका लंबतेचे प्रमेय. मग लंब आहे म्हणून CAB 90 अंश. तो रिझन महत्वाचा आहे, ते समजलं तर लिहिता येणार आहे आणि म्हणून महत्वाचा आहे. तिसरा प्रश्न आहे, AB बरोबर 6 दिले. AB बरोबर 6 दिले तर फाइंड द BC. हे अंतर विचारले. आता कालच्या सारखं करू नका परत. हे दिली 6 बरोबर, रेडियस दिली 6, मग तुम्हाला विचारलंय AB. मग इथे टँजंट थेरम वरून CAB 90 डिग्री, दिस अँगल CAB राईट अँगल ट्रायंगल
हा इकडे 90 अंशाचा झाला, कारण स्पर्शिका लंबतेचे प्रमेय. ज्या त्रिकोणात एक कोन 90 अंशाचा असतो तो त्रिकोण काटकोन त्रिकोण. काटकोन करणाऱ्या बाजू हा झाला कर्ण. 36 36 बेरीज करा, बीसीचा अंतर मिळेल. फ्रॉम विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थिअरम. अशा प्रकारे त्यानंतर चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ ए बी सी अँड वाय. व्हॉट इज द मेजर ऑफ ए बी सी, या कोणाचं माप किती आहे. आता काय बघा, हे लॉजिक असं आहे, मागच्या याच्यावरच असतं. ही 6 ही 6 हा कर्ण, समद्विभुज काटकोन त्रिकोण. समद्विभुज काटकोन त्रिकोण, याच्या दोन बाजू एकरूप आहेत. समद्विभुज काटकोन त्रिकोण. मग समद्विभुज काटकोन त्रिकोण या बाजू जर समान, तर हा बेस झाला. द अँगल ऑफ बेस लाईन इज कॉन्ग्रुएंट. समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोन एकरूप असतात. मग हा किती झाला, 90. मग हे दोन 90 मध्ये डिवाइड करा, ऑटोमॅटिक. हा आणि हा किती झाले, 45 45. म्हणजे तुमचं एबीसी चं माप किती आलं, 45. आधार कुठला, मागचा. आता आपण हे दोन अगोदरचे 2-3 प्रश्न जे सोडवले ते टँजंट थेरमवरच आधारित आहे, लक्षात घ्या. आणि हा पहिला प्रश्न जरी तुम्ही शांतपणे शांत डोक्याने सोडवला तरी सुद्धा आपल्याला काय होणार आहे, 3.1 चांगल्या प्रकारे सोडवता येईल. पुढचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगतो.